धन्यवाद आपल्या यूट्यूब फॅमिलीला, यूट्यूबला, आपल्या मुलींना. एवढं माझे बघजा ऐकजा, बघितलं तर तुम्हाला कळन, नाही बघितलं तर काय कळन. माझे 4 शब्द तरी तुमच्या कामाला येतेन, उपयोगाला येतेन म्हणून बघायचं. मी कसं सगळ्यांचे बघते व्हिडिओ, तसं माझे बी व्हिडिओ बघजा. मी पण काही एवढं वाईट नाही टाकत, चांगलेच टाकते. बघजा व्हिडिओ. बघा, एक रानामध्ये नवरा बायको राहत होते, गावाच्या बाहेर, म्हणजे रानामध्ये, शेतामध्ये. तर एक होती मुलगी आणि एक होता मुलगा. तर मुलीचं काय शिक्षण पूर्ण झालं नाही, काय नाही. 4थी 5वी झाली. पहिलं कसं लवकर लग्न करून देत होते, 12 वर्षामध्ये लग्न करून दिलं. गेली त्या आपली सासरी. मग हे मुलगा होता, त्याचं शिक्षण करायला लागले. ते मुलगा झाला 20-22 वर्षाचा. शिक्षण होत आलेलं होतं. तर 6-7 वर्षाचे असताना, 10 वर्षाचे असते तेव्हाच बाप मरून गेला. मग ह्या आईनं काय करायचं, कसं तरी लहानाचे मोठे लेकरं केले, पोरीचं लग्न करून दिलं, परत शिक्षण करायला लागली. आणि आता शिक्षण आलंच होतं पूर्ण होत, तर पोरगं ते बिमारच पडलं. 20-22 वर्षाचं पोरगं बिमार पडलं. बिमार पडल्यावर मग आई रोज करून खाणारी आईनं काय करायचं. मग आईनं बघा, जसं पहिलं काम करत होती त्याच्यापेक्षा अजून जास्त करायला लागली. कोणाचे गहू साफ करणं, कोणाचं तुरी साफ करणं, कोणाची ज्वारी साफ करणं, खळ्यावर जाणं, म्हणून शिक्षण पूर्ण होत होतं. आता तिला काय माहिती, तिचा मुलगा ते बिमार पडणार आहे म्हणून माहितीच नाही आहे. आता कोणालाच माहीत नसतंय ना, तिलाच काय, हे का नाही, कोणालाच माहीत नसतंय. पुढचे दिवस आपण काय बघितलेले असते का? पाठीमागं झालेलं सांगतो, पुढचं काय सांगतो का आपण? तर मग बिमार पडल्याच्या नंतर लई विलाज केला, परी काय राहेना. तर कोणचा अमेरिकेचा डॉक्टर दाखवून दिला. इथल्या डॉक्टरना जिथं राहत होते का, ते डॉक्टर म्हणला अमेरिकेला डॉक्टर मोठा आहे. तर मग ते म्हणली आता कुठून पैसा आणू, जेवढा होता तेवढा घालवला, आता पैसा कुठून आणू, आता देवाच्या भरवशावर. मग देवाच्या भरवशावर बघा त्याला ठेवलं. आणि मग ते डॉक्टर आपल्या इकडचाच होता, पण त्याला तिकडचं बोलवणं आलेलं होतं. मीटिंग होती, अमेरिकेची मीटिंग होती. तर मग हे मोठे मोठे ऑपरेशन असले ना, ते अमेरिकेला जायचा तिकडच्या लोकांचे ऑपरेशन करायला. तर मग हेच डॉक्टर चालला होता, हे महिन्याने चालला होता. तर मध्यंतरी वारं पाऊस भरपूर आला, वारं पाऊस भरपूर आला. तर मग विमानातले लोक म्हणले, एवढा वारं पाऊस आहे, हे विमान चालवायला नको. मग कुठंतरी एअरपोर्ट येईल ना, तिथं आपण थांबू. मग ते एअरपोर्ट आलं, थांबले. आणि मग हे चालत 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 चालले तर तिथं झोपडी दिसली, ह्या मायलेकराची झोपडी दिसली. मग झोपडीमध्ये कोणी आहे का नाही म्हणून वाकून बघितलं तर हे मायलेकरं बिचारी चिंता करत बसली होती. आई पोराला असं दूध पाजत होत, म्हणजे दूध दिलेलं होतं ग्लासात, तर ते दूध पित होतं. ते ही आई जेवत होती, आपली चिंता करत करत बसून. ते म्हणले 4 घास तरी खाऊन घेते, उपाशी कसं झोपायचं. तर मग कोण आहे का म्हणला, ते डॉक्टर म्हणला कोण आहे का घरात. अहो भाऊ या की, कोण आहे तुम्ही, मी तुम्हाला ओळखलं नाही. ते म्हणला मी इथला नाही आहे, मी लांबालचा आहे, मी डॉक्टर आहे, मोठा डॉक्टर आहे. अमेरिकेला ऑपरेशन असलं तर जातो, पर आता मी मिटिंगला चाललेलं आहे. तर म्हणले मग हे त्याने नाव सांगितलं स्वतःचं. म्हणला हे डॉक्टरनं सांगितलं का तुम्हाला पत्ता? तर म्हणली हो, हेच पत्ता सांगितला. तर म्हणलं ते डॉक्टरची सांगायला लागली ना स्वतःची कहाणी.
तर त्या डॉक्टरच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. तर ती म्हणली, का हो तुमच्या डोळ्यात पाणी यायलं भाऊ? तर म्हणतो, ते डॉक्टर मीच आहे बघा. आता गरीब आहे म्हणून शिने ह्या डॉक्टरपर्यंत पोहोचनात. आणि पैशावाले असते तर ह्या जागेवर कधीच नेऊन ऑपरेशन परत केलं असतं. बघा गरिबी किती मार खाती या. गरिबी म्हणजे काय, आपण म्हणतो ना, पैसा काहीच काम करत नाही. पैसा काम भरपूर करतो. पैसा आहे तर आपण आहेत. आणि माणसं तर आपल्याला पाहिजेच आहेत. माणसं कसे सुखाचे सोबते असतात, आहे का नाही? आपले ओळखी पाळकीचे सुखाचे सोबते असतात. दुःख आलं तर कुणीच नसतंय. माणूस म्हणते दुःख आलं तर वाटून घेतं का? पण पैशाची तर मदत होती ना. दुःख तर कोणीच वाटून घेत नाही, पण पैशाची तर मदत होती ना, आहे का नाही? पैशाने सगळं विकत घेता येतंय, मायबाप सोडून, आहे का नाही? मायबाप सोडून पैशाने सगळं विकत घेता येतंय. बघा ते डॉक्टर तिच्या घरी आला, पाणी पिला, रडला आणि म्हणला, ते डॉक्टर मी तुमच्या मुलाचा इलाज करन. बघा देवाने मला पाठवून दिलं. वारं काऊर आलो आणि तुमच्या झोपडीमध्ये मी असं हुडकत सारा पाहिजे म्हणून आम्ही आलो. तर मग वारं काऊर बी तिथं गेलं ना. वारं काऊर पण गेलं. आणि म्हणजे त्या डॉक्टरची ह्यांची भेट बी झाली. बघा ना देवाचं कसं असतंय देणं. देवाला द्यायचं असलं तर देव झापड मारून बी देत आहे का नाही? आणि नाही द्यायचं असलं तर आपण किती बी प्रयत्न करा आपलं काहीच होत नाही आहे. म्हणून म्हणते देवाची साथ घेऊन पुढं पाऊल उचलायचं. आणि बघा मायबापाच्या प्रेमामध्ये, मायबापाच्या मायामध्ये किती मोठी ताकद आहे. बघा मायबापाच्या मायामध्ये आणि मायबापाच्या साऱ्यामध्ये आणि मायबापाच्या दुवाईमध्ये किती मोठी ताकद आहे. बघितलं का तुम्ही? किती मोठी ताकद आहे. म्हणून मायबापाला कधी विसरू नका. मायबापाला विसरू नका, बहीण भावाला विसरू नका. बहीण भाऊ बी कसं असतं बघा, टाईम आला तर आपलेच भाऊ बहीण आणि आपलेच भाऊ मदतीला धावतात. बाहेरचे लोक सुखाचे सोबते असतात. दुःख आलं ना तर त्यांना वाटते आम्हाला पैसा मागती का काय की, म्हणून ते लोक लांब पळतात. म्हणून ते लोक लांब जातात. म्हणून नाही का आपलंच आई बाप बहीण भाऊ एवढेच लोक कामाला येतात. बाहेरचे लोक आपल्या कामाला कधीच कुणी येत नाही, कधीच नाही येत. म्हणून हे बघा आईच्या प्रेमामध्ये एवढी मोठी ताकद होती. म्हणून आईच्या प्रेमाने बघा वारं काऊर आलं आणि ते इमाईन सध्या आईच्या ताकदीमुळं तिथं उतरलं. वारं काऊर आलं म्हणून काऊर म्हणजे कशाने आलं की एक डॉक्टर तिथं जायचा होता. त्या डॉक्टरकडं कधी त्या आईनं नेलं नसतं. कुठून नेणार, काय करणार? रोज करणारी रोज खाणारी कुठून नेणार? बघा एवढी आईच्या प्रेमामध्ये ताकद असते. म्हणून आईला कधीच दुःख देऊ नका, कोणत्याच आईला दुःख देऊ नका. आईचं प्रेम, बापाचं प्रेम, बहिणी भावाचं प्रेम ह्याच्यामध्ये लई ताकद आहे. देवाची कशी आपण देवाला हात जोडतो, देवा लेकराला माझ्या सुखी ठेव, देवा परिवाराला माझ्या सुखी ठेव. देवाला म्हणायचं देवा दुनियाला सुखी ठेव, त्याच्या पाठीमागं माझ्या परिवाराला सुखी ठेव. मी तर असंच म्हणत राहते. म्हणून हे बघा आत्तापर्यंत माझं चांगलंच चाललेलं आहे. आता एवढ्या मोठ्या घरामध्ये भाडं तेवढं देऊन राहतेच ना, असं थोडे नाही का. आता भाड्याचं घर पण आपलं आहे म्हणून का त्याच्यामध्ये आपल्याला किती करावं लागते भाड्याच्या घरामध्ये पण. चला पहिले मायबाप नंतर बहीण भाऊ, त्याच्यामध्ये भरपूर ताकद आहे. ऐका जाईडो बघ जाईडो तेव्हा तुम्हाला कळन.